नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न परांजपे. आपण पाहत आहात देअरफॉर हेल्थ आणि देअरफॉर हेल्थमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण येत आहोत शेवटची प्रकृती, वायुतत्व. वायुतत्व ही प्रकृती आहे, ही पुरुष प्रधान प्रकृती आहे. ही प्रकृतीचा जो देव आहे तो ब्रह्मदेव आहे आणि हा उत्पत्तीचा कारक आहे. आपण ब्रह्मदेव जसं बघतो त्याप्रमाणे वायुतत्वाची माणसं ही अतिशय उंच असतात. हे पुरुष प्रधान असल्यामुळे याच्यातले पुरुषांचे जे गुण आहेत ते त्यांचा आवाज खूप चांगला असतो. वायुतत्वाची माणसं ही स्वतःचे मार्ग स्वतः निर्माण करून पुढे जाणारी माणसं असतात. त्यांना ते धोपट मार्गाने जाणं अजिबात आवडत नाही. त्यामुळे आपण ह्या लोकांना बघतो, हे पत्रकार, कवी, लेखक आणि शास्त्रज्ञ अशी सगळी माणसं ही वायुतत्वाची असतात. अत्यंत दाट पण राठ असे केस असतात. त्वचा ही काळसरपणाकडे झुकलेली असते. त्वचेवर खूप प्रमाणात कोंडा असू शकतो. यांना वार्धक्य लवकर येतं आणि यांना संधिवात होतो. वायुतत्वाचे जे मुख्य गुण आहे तो असा आहे की कुठेही गेलं तरी वाळवणं. त्यामुळे हे वाळवत असतात. आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांच्या मधली जी वंगणं आहेत किंवा लुब्रिकेशन आहे ते वाळतं आणि वाळल्यामुळे पुढे जाण्याची जी गती आहे ती ब्लॉक होते आणि आपण सामान्यपणे त्याला म्हणतो की आपल्याला वात झाला आहे. तर हे वायुतत्व आहे. या वायुतत्वाच्या माणसांना सुद्धा तेलकट भरपूर खाणं आवडतं. यांचं नॉर्मली ते दिसतात त्याच्यापेक्षा जास्ती आहार असतो आणि त्याचप्रमाणे ते करत असतात. यांना डायकॉट्स जास्ती प्रमाणात आवडतात. ब्रेड, त्याच्यानंतर चमचमीत खाणं हे नॉर्मल असतं, पण यांनीच त्यांना त्रास होतो. वायुतत्वाची विकृती आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ती अशी आहे की वायुतत्वाची विकृती ही अतिशय एक्स्ट्रीम किंवा एका टोकाला जाणारी आहे. त्यांना वेड लागणं ही सगळ्यात विकृती आहे. त्यांना त्याच्यानंतर एकटं राहायला आवडतं आणि वेडाच्या नंतर त्यांना कोणाशी काय बोलायचं याचं भान राहत नाही आणि ते त्याप्रमाणे वर्तव्य करतात आणि एकदम मोठ्या आवाजात बोलायचं हा एक त्याच्यातला सिग्नल आहे. यांची त्वचा आणि लंग्स म्हणजे फुफ्फुसं ही दोन महत्त्वाची अंग आहेत. यांना ज्या वेळेला टेन्शन येतं किंवा कुठल्याही प्रकारचं आघात होतो तर यांना त्वचारोग होतो किंवा यांना लंग्सचा किंवा फुफ्फुसाचे विकार होतात. एखादा पोरगा किंवा मुलगी आपण बऱ्याच वेळेला बघतो की त्यांना टेन्शन आल्यावर ते अस्थमॅटिक होतात आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. तर ही सगळी वायू प्रकृतीची माणसं असतात आणि त्यांना थोडंसं पाणी देणं, थोडंसं व्हेंटिलेशन देणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. वायुतत्वाचं जे वनस्पती आहे त्या वनस्पतीचं नाव वंशलोचन असं आहे. बांबूचा एक प्रकार आहे आणि हा बांबूचा प्रकार हा वर्षातून 1 किंवा 2 वेळाच त्याचा मुहूर्त असतो. जो योगशास्त्राप्रमाणे पतंजली योगशास्त्र आणि योगिक शास्त्राप्रमाणे प्रत्येक वनस्पती काढायचा एक मुहूर्त असतो आणि गोरक्षनाथांच्या प्रार्थनेने आपण तो काढतो. तर त्या मुहूर्तावर काढलेलं हे औषध असतं. यांनी वायुतत्व खूप छान प्रमाणे आपण त्याचं बॅलन्स करू शकतो. वायुतत्वाचं जे आहे ते बोट आहे अनामिका, पहिलं बोट, आणि त्याचं जे बीजमंत्र आहे तो आहे हम. तर आपण अनामिका बोटावर कॉन्सन्ट्रेट करून हमचा जप केला तर वायुतत्व चांगलं राहतं. आपलं बऱ्याच वेळेला वायुतत्व हा दूषितच होतो. आपण वेळेवर जेवत नाही किंवा आपली लाईफस्टाईल ही जी आहे ही प्रवासाची लाईफस्टाईल आणि ह्याच्यातून वायुतत्व वाढतो. तर त्याला स्नेहनानी किंवा मसाज, तेल आणि बाकीचे काही पंचकर्म असतील त्याने तो नेहमी दर आपल्या चेंज ऑफ सीझन किंवा ऋतू बदल होतो त्यावेळेला ते बदलणं आणि त्याला मेंटेन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचमुळे तुम्ही निरोगी तर राहालच पण तरुण आणि दीर्घायू पण राहाल. धन्यवाद.